नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6। तुम्ही इथे बघू शकता माझे मित्र अजून झोपेतून उठलेले नाहीत। त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते म्हणतात की इतक्या लवकर उठून आपल्याला करायचं काय? आर म्हणलं काम धंद्याचं पहा, पाणी चालू आहे। आता तुम्ही इथे बघू शकता रिमझिम सकाळपासून पाणी चालू आहे। तुम्ही इकडे मागे बघू शकता रात्रभर पाणी होतं आणि आता सुद्धा पाणी चालूच आहे। मग मित्रांनो, मला तुम्हाला कवरक झोपायचे झोपा, मला लागू द्या माझ्या कामाला। मग मी लागलो आता माझ्या कामाला, गेलो कोंबड्याच्या खुरडाकडे। तुम्ही इथे बघू शकता हे आपल्या कोंबड्या आहेत। याच्यामध्ये काही कोंबडे वरी आहेत व त्याच्यानंतर काही खाली आहेत। यांना आता आपल्याला बाहेर सोडायचं होतं, परंतु पाणी चालू असल्यामुळे यांना बाहेर सोडू शकत नाही। त्याच्यामुळे आताच आपण यांना खाण्यासाठी तांदूळ टाकलेले आहेत। तुम्ही इथे आवाज बघू शकता, या खाली पत्तर आहे आणि या पत्रावर तांदूळ टाकलेले आहेत। त्या तांदूळ त्या खात असताना हा आवाज कसा येत आहे तुम्ही एकदा इथं ऐकून पहा। मग चांगले किलो 2 किलोचे तांदूळ त्यांना खाण्यासाठी टाकले। मग ते तांदूळ थोडे करू खाऊ लागले। चला, बराच वेळ झाला, मग पुन्हा एकदा मित्रांना उठव। मग नंतर पलीकडे गेलो, मित्रांना उठवण्यासाठी गेलो, परंतु तुम्ही इथे बघू शकता आता मित्र आधीच उठून बसलेला होता। एका हाताने डोळे चोळला, इतक्या लवकर का उठवलं? आणि आता वाजलेत किती? 8 वाजले होते आणि तू म्हणते की इतक्या लवकर कशाला उठवलं? म्हणलं चांगलं स्वप्न पडलं आलं म्हणे। अरे म्हणलं आता स्वप्न राहू दे, तू आधी टाईम किती झाला पाय। म्हणे किती झाला? म्हणलं तू पाहिजे तुझ्या मोबाईलमध्ये। मग म्हणे थांब मी मोबाईलमध्ये पाहतो। मोबाईल नेमकंच हातात घेऊन आला, मोबाईल घेतला आणि पाहते तर काय किती टाईम झाला? 8 वाजले। अरे म्हणे तू अगोदर काऊन नाही उठवलं? अरे म्हणलं बाबा तुला वाडखोचं 6 वाजल्यापासून उठवलं, पण तू काय उठवायला तयारच नाही। बरं म्हणे चाल लवकर आता घराकडे जाऊ म्हणे। मग नंतर आम्ही बाहेर आलो। आल्याच्यानंतर पुन्हा एकदा म्हणलं कोंबड्यानं खाल्लं का नाही पाहू द्या। कोंबड्यानं सर्व तांदूळ हे खाऊन घेतलेले होते। एकही तांदूळ त्या पत्रावरती शिल्लक ठेवलेला नव्हता। कोंबड्यानं सर्वच्या सर्व तांदूळ हे खाऊन घेतलेले होते आणि त्यांना आता असं वाटलेलं की आता आपल्याला बाहेर सोडावं, परंतु पाणी चालू असल्याकारणाने आपल्याला त्यांना बाहेर सोडायचं नव्हतं। ह्या अर्ध्या कोंबड्या आत होत्या आणि अर्ध्या कोंबड्या तुम्ही इकडे बघू शकता, ह्या अगोदर काल ज्या कोंबड्यांनी आपल्याला पकडू दिलं नव्हतं त्या कोंबड्या बाहेरच होत्या। मग त्यांना थोडे तांदूळ करता आत घेऊन आलो। म्हणलं जर आले तर आता आपण यांना बंद करून टाकू, परंतु त्या तांदूळ खात जवळ आल्या आणि त्यांना पकडायचं की त्या कोंबड्या पुन्हा पळून गेल्या। तुम्ही इथे बघू शकता पुन्हा पळून गेल्या। मग म्हणलं आपल्याला आता काही कोंबड्या पकडू देत नाहीत, म्हणलं राहू द्या यांना इथं बाहेरच खायला टाकू। त्याच्यानंतर मग त्यांना बोलवलं, बाहेरच खायला टाकलं। मग चला म्हणलं आता आपल्या दुसऱ्या कामाला लागू द्या। गेलो मग बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला बाहेर आल्याच्यानंतर म्हशीचं दूध काढायचं होतं। तुम्ही इथे बघू शकता ही म्हैस दिसत आहे। मग त्याच्यानंतर गेलो बकेट आणायला, बकेट घेतली आणि आलो इकडं। त्याच्यामध्ये आता पाणी घ्यायचं होतं। मग टाकीचा कॉक चालू केल्याच्यानंतर जरासं पाणी घेतल्याच्यानंतर म्हणलं चला आता दूध काढूया। पण दूध काढायला या म्हशीला अगोदर खायला ठेवून लागते, कारण खायला ठेवल्याशी म्हैस दूधच काढू देत नाही। मग त्याच्यानंतर जरासं ढेप त्या टोपल्यामध्ये टाकली आणि ढेप ठेवली पुढं आणि त्याच्यानंतर मग चालू आपलं दूध काढणं सुरू। मग गडबडीने दूध काढलं। जराशी तांदूळ उरलेली होती, या कोंबड्यांना खायला टाकले। कोंबड्यांना आ केलं, त्याच्यानंतर ते कोंबड्या आल्या, त्यांना खायला टाकल्याच्यानंतर कोंबड्या बघा किती निवांतपणे खात होत्या। त्याच्यानंतर आपल्याला इकडे ढोरं बघू शकता, हे आपल्या 2-3 गाई व तसेच गोरं व एक वघारू हे इथं बांधलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एका म्हशीचं हे दूध काढायचं राहिलेलं होतं। आता तुम्ही इथे म्हैस बघू शकता, ही म्हैस आहे। आता या आपल्याला म्हशीचं दूध काढायचं आहे, तर आता मी दूध काढतो या म्हशीचं। चला मग समोर मित्रांनो, तुम्ही इथे रॉकी बघू शकता। हा रॉकी आता सध्या पाणी चालू आहे, त्याच्यामुळे तो रॉकीला वाटत आहे की मला कधी सोडतील व कधी आत नेतील। त्याच्यामुळे तो पहा कसा करत आहे, ते म्हणते की मला आत घ्या। मग लगेच त्याला सोडलं व सोडल्याच्यानंतर त्याला आता घरामध्ये घ्यायचं होतं, कारण की बाहेर पाणी चालू होतं। मग लगेच त्याला सोडल्याच्यानंतर त्याला आत बांधलं आणि मग आम्ही आता निघालो घराकडे। गाडी सुरू केली आणि गाडीवर बसलो आणि मी आणि माझा मित्र निघालो। त्याचे तर आणखीन डोळे चिपळलेलेच होते, हाताने डोळे पुसू लागलं। म्हणलं चला लवकर घरी। मलाच म्हणलं पुन्हा की चालणं लवकर, तू उशीर किती लावाला? म्हणलं एक तर उशिरा उठायला आणि पुन्हा मलाच म्हणायला। मित्रांनो, मग लगेच घरी गेलो। घरी गेल्याच्यानंतर चहा घेतल्याच्यानंतर लगेच आंघोळ केली आणि मग लगेच शेती आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही हळद आहे आणि हळदीला आपल्याला शेणखत घालायचं आहे। म्हणजे हे हळद बेडवर आहे आणि आपल्याला हे शेणखत आपल्याला फक्त बेडवरच टाकायचं आहे, म्हणजे दुसरीकडनं टाकता म्हणजे जास्त जानगिरा न होता हे फक्त बेडवरच टाकायचं आहे।
हे शेणखत टाकण्यासाठी 2 गडी व 4-5 रोतर होते. मग लगेच पोरं म्हणे चहा पाहिजे. मग लगेच चहा घेऊन आणला. मग नंतर चहा पिऊ लागले. मग चहा पिण्याच्यानंतर मग म्हणे आभाळ आलं. मग म्हणे काही करून आपल्याला 1-2 बेड आगाऊ लावायचंच. मग म्हणे पाणी आला तरी चालेल, पण आपल्याला 1-2 बेड हे आगाऊ लावायचं. म्हणलं ठीक आहे लावा. पुन्हा जर चहा लागत असेल तर सांगा. म्हणलं पुन्हा चहा घेऊन येऊ. नाही म्हणे चहाची आता गरज नाही म्हणे, आता काही करून आपल्याला एवढा गंज संपवायचा. मग मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले होते 5. आता झाला होता चारा पाण्याचा टाईम. मग लगेच बैल गेली शेडमध्ये बांधली, ढोरं बांधले आणि लगेच मग आता मामा आले कुटार घेऊन. म्हणे आता सगळ्या ढोराला कुटार टाकतो म्हणे, मग आपली शूटिंग करा. म्हणलं ठीक आहे शूटिंग करू. मग त्यांची कुटार गिटार टाकलं सगळीकडं. मग त्याची शूटिंग केली. तुम्ही इकडे बघू शकता बैल आहेत, इकून म्हैस व त्याचं वघारं, त्याच्यानंतर गोरे गिरे हे बारकाले इकून बांधले आणि त्याच्यानंतर जे काही बैल आहेत व एक दुसरी म्हैस आहे ती या साईडला बांधली. मग आता टाईम झाला होता कोंबड्या कोंडायचा. मग मला चला लगेच आता एकदा कोंबड्या कोंडून घेऊ, मग आपल्याला घराकडे जातात ते. मग कोंबड्या काय आज जायच नाही गेले, त्याच्या मागंच लागून लावलेलं. मग हाट सगळे कोण झाले व त्याच्या मागच लागलो. मग कोंबड्या काय पकडू द्यायचं नावच घेणे गेल्या. इकडे पळ तिकडे पळूच लागल्या. त्याच्यानंतर काही कोंबड्या तर अगदी झाडावर जाऊन बसलेल्या, झाडाच्या वरी फांद्यावर जाऊन बसलेल्या. मग खाली गोटा घेऊन लागला आणि गोटा घेऊन हाणला. मग त्याच्यानंतर अविनाश म्हणे मी वरी जातो, कोंबड्या खाली पाडतो. म्हणलं ठीक आहे बरं जा आरामशीर. मग त्याच्यानंतर काही जणांनी गोटे हाणले व ते वरी गेल्याच्या त्याने खाली पाडल्या. मग झाडावरच्या कोंबड्या काढल्या व सगळ्या कोंबड्या आता खुड्यामध्ये कोंडू टाकल्या. मग आता आम्ही संध्याकाळी आलो शेती आल्याच्यानंतर कुत्र्यासाठी दूध आणलं होतं. कुत्र्याला एका टोपलं घेतलं, टोपल्यामध्ये दूध टाकलं. मग आता पुन्हा एका टोपल्यामध्ये दूध घेतलं व दूध घेतल्याच्यानंतर आता रॉकीला दूध ठेवायचं होतं. मग एका टोपल्यामध्ये रॉकीला दूध ठेवलं. त्याच्यानंतर आता राणी राहिली होती. चल 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 चल. मग आता राणीला दूध ठेवायचं होतं, पण राणीला बाहेर दूध ठेवा म्हणलं तर पुन्हा ते भांडणं करतील. मग त्याच्यामुळे आत आणलं टोपलं आणि टोपल्यात दूध टाकल्याच्या नंतर मग राणीला आतच बोलवलं व आतच दूध हे राणीला टोपल्यामध्ये ठेवलं. तर मित्रांनो असा होता हा आजचा ब्लॉग. कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील. धन्यवाद मित्रांनो.